सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालिसाचे पाठ करतात, पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फारच कमी लोकांना माहिती असेल. ही इसवी सन 1600 सालची गोष्ट आहे. हा काळ अकबर बादशहाचा होता. एकदा श्री तुलसीदास मथुरेला जात होते. ते मथुरेपर्यंत पोहोचायला रात्र होणार होती, म्हणून त्यांनी आग्र्याला मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आलेले आहेत. हे ऐकल्यावर त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली. सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळाली, तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की हा तुलसीदास कोण आहे. तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले, हे तेच तुलसीदास आहे ज्यांनी रामचरितमानस हे रामायण लिहिले आहे. अकबर व बिरबल दोघांनाही तुलसीदासजींना भेटण्याची इच्छा होती, म्हणून अकबराने आपल्या सैनिकाची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटांचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा. हा निरोप ऐकून तुलसीदासजी म्हणाले, मी श्रीरामाचा भक्त आहे. सम्राट व लाल किल्ल्याशी माझा काय संबंध. त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे जेव्हा अकबराला कळलं, तेव्हा अकबर रागाने लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. तेव्हा बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला, पण अकबराला ते मान्य नव्हतं आणि तुलसीदासांना साखळदंडाने बांधून आणण्याची आज्ञा त्यांनी केली. तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले. तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही चमत्कारी व्यक्ती आहात असं मी ऐकलं. थोडा चमत्कार दाखवा आणि तुमची सुटका करून घ्या. तेव्हा तुलसीदासजी म्हणाले, मी फक्त भगवान श्रीरामाचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही चमत्कार दाखवू शकेल. हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधार कोठडीत टाकण्याचा आदेश दिला. दुसरे दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्र्याच्या लाल किल्ल्यावर हल्ला केला आणि संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. लाल किल्ल्यावर सर्वत्र गोंधळ माजला होता. मग अकबराने बिरबलाला बोलावून विचारले, बिरबल काय चालले आहे. तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज मी तुम्हाला आधीच सावध केले होते, पण तुम्ही सहमत नाही झाला आणि आता जादूगाराला बघायचं असेल तर तुम्ही बघा. अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधार कोठडीतून बाहेर काढले आणि त्यांच्या साख्या उघडल्या गेल्या. तेव्हा तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली. तेव्हा मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहित होते. हे 40 श्लोक चतुर्भुज हनुमानजी यांच्या प्रेरणेने मी लिहिले आहे. तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातून संकटातून बाहेर काढले व बाहेर येण्यास त्यांचीच मदत झाली, हेच हनुमान चालिसा आजपासून ओळखले जाईल. तेव्हा अकबराला त्याची खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन लवकर मथुरेत पाठवले. आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करीत आहेत आणि या सर्वांवर हनुमानजींची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहे. म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन असे म्हणतात. अशा प्रकारे हनुमान चालिसाची निर्मिती झाली. हनुमान चालिसा पठणाचे फायदे आता आपण बघू. हनुमान चालिसा श्रवण केल्याने भूतबाधा होत नाही, कामातील अडथळे दूर होतात, मनोकामना पूर्ण होऊन समृद्धी होते, संकटातून सही सलामत बाहेर पडता येतं, शारीरिक व मानसिक संकटातून बाहेर पडता येतं, मनाला शांती व समाधान मिळतं आणि नकारात्मक विचार जवळ येत नाही. तर अशा प्रकारे हनुमान चालिसाची निर्मिती झाली. माहिती जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हनुमान.